इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्लाह खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराण चांगलाच आक्रमक झालाय। इराणनेही प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर मोठे हल्ले केलेत। मात्र खोमेनी यांना मारण्यासाठी इस्रायलने खास रणनीती आखली होती। शक्तिशाली विमान आणि बॉम्बच्या साहाय्याने खोमेनींच्या ठिकाणांवर अचूक मारा करत त्यांचा खात्मा करण्यात आला। बघूयात त्याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। इस्रायल अमेरिकेनं केला खोमेनींचा खात्मा। खोमेनींना मारण्यासाठी बंकर बस्टर बॉम्बचा वापर। $2268 किलो वजनाच्या शक्तिशाली बॉम्बनं केला हल्ला। इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय। इस्रायलने इराणवर मोठे हल्ले करत इराणचे अनेक भाग बेचिराग करून टाकले। दरम्यान यानंतर इराणकडून इस्रायलवर मिसाईल डागण्यात आले होते। मात्र याच युद्धात इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी यांचा मृत्यू झाला। अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्याकडे असलेल्या प्रमुख विमान आणि बॉम्बचा वापर करत शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास खोमेनींच्या घरावर बॉम्ब डागलेत। या हल्ल्यात खोमेनींसह त्यांच्या कुटुंबातील इतरही सदस्यांचा मृत्यू झाला। वॉल स्ट्रीट जर्नलनुसार GBU-28 लेझर गाइडेड पेनेट्रेटर बॉम्बचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला। इस्रायलच्या फायटर विमानांनी खोमेनींच्या घरावर 30 बॉम्ब टाकले। GBU-28 2268 वजनाचे 30 बॉम्ब खोमेनींच्या घरावर टाकण्यात आले। या बॉम्बचा वापर बंकरमध्ये बनवलेल्या सुरक्षित जागांवर हल्ला करण्यासाठी करण्यात येतो। इस्रायलचं फायटर विमान F-15I हे फक्त GBU-28 चे 2 बॉम्ब घेऊन जाऊ शकतं। त्यामुळे खोमेनींच्या घरावर हल्ला करण्यासाठी अनेक विमानांचा वापर करण्यात आला। GBU-28 हा जगातील सर्वात शक्तिशाली लेझर गाइडेड बंकर ब्लास्टर बॉम्ब आहे। GBU-28 या बॉम्बचं वजन 2268 किलोग्राम तर लांबी 19 फूट एवढी आहे। या बॉम्बमध्ये 286 किलो शक्तिशाली स्फोटकं बॉम्ब लेझर गाइडेड असल्यानं अचूक निशाणा साधता येतो। जमिनीच्या 20 ते 30 फूट खोलवर जाऊन हा बॉम्ब हल्ला करू शकतो। या बॉम्बचा 1991 मध्ये पहिल्यांदा गल्फ युद्धात वापर करण्यात आला होता। अमेरिकेने इराकच्या सदाम हुसेन याच्या बंकरवर याच बॉम्बच्या माध्यमातून हल्ला केला होता। यानंतर 1999 मध्ये कोसोवा आणि 2003 मध्ये इराक युद्धात देखील या बॉम्बचा वापर करण्यात आला होता। इस्रायलकडे देखील हा बॉम्ब आहे। त्यांनी गाझा लेबनॉनच्या बंकरवर या बॉम्बच्या माध्यमातून हल्ले केले होते। F-35 विमानं जी 4-5 दिवसापूर्वी इस्रायलमध्ये आलेली होती अमेरिकेची, त्या विमानांनी आणि त्याच्याबरोबर F-16 विमानांनी याचा वापर करून त्याच्यावर हल्ले करण्यात आले असतील। ते हॅमर बॉम्ब असतील असा माझा अंदाज आहे आणि जे अमेरिकेकडे पॅट्रियट मिसाईल्स आहेत ते त्यांनी टाकलेले असतील असा माझा अंदाज आहे। इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर खोमेनींच्या घराचे फोटोही समोर आले। हल्ल्याआधी आणि हल्ल्यानंतरचे सॅटेलाइट फोटो समोर आले असून खोमेनींचं घर पूर्णपणे नष्ट झाल्याचं दिसतंय। खोमेनी यांचा जन्म 19 एप्रिल 1939 मध्ये झाला। 1989 ते 2026 ते इराणचे सर्वोच्च नेते होते। 1981 ते 1989 पर्यंत ते इराणचे अध्यक्ष राहिले आहेत। 1978 ते 1979 पर्यंत इराणी क्रांतीमध्ये त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती। 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर देशातील दुसरे सर्वोच्च नेते होते। इराण इराक युद्धादरम्यान खोमेनी इराणचे तिसरे अध्यक्ष होते। इराणी रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्स लष्कराचे कमांडर इन चीफ होते। खोमेनींविरोधात आतापर्यंत अनेक निदर्शनं झाली। दडपशाही सामूहिक हत्यांमुळे हुकुमशहाशी त्यांची ओळख होती। खोमेनींच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत। पाकिस्तान आणि इराकमध्येही अमेरिकेविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। कराचीमध्ये अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड करण्यात आली। इराकच्या बगदादमध्येही अमेरिकेच्या दूतावासात जमावानं तोडफोड केली आहे। इस्रायलने केलेल्या हल्ल्यात फक्त आयातुल्ला खोमेनींचाच मृत्यू नव्हे तर त्यांच्या घरातील सदस्यांचा देखील यात मृत्यू झाला। आयातुल्ला खोमेनींना मुस्तफा खोमेनी, मसूद खोमेनी, मोजतबा खोमेनी अशी 3 मुलं आहेत। तर बुशरा, होदा, मिसम नावाच्या आयातुल्ला खोमेनींच्या 3 मुली आहेत। त्यातली एक मुलगी, जावई, सून, नातीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे।
दरम्यान खोमेनींच्या मृत्यूनंतर आता त्यांचे पुत्र मोजताब खोमेनींकडे नेतृत्व देण्यात आलंय. दरम्यान यानंतर आता मोजताब यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिलाय. मोठ्या हल्ल्यासाठी तयार राहा असा इशारा देण्यात आलाय. आयातुल्ला खामेनी मारले गेल्यानंतर कळीचा जो प्रश्न आहे ते व्हॉट नेक्स्टचा आहे. इराणमध्ये आता काय होईल? आखातामध्ये चाललेला संघर्ष थांबणार आहे का? इराणमध्ये आता अमेरिका पुरस्कृत शासन येणार आहे का? आणि अशा प्रकारे ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं वक्तव्य यायला सुरुवात झाली. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की आयातुल्ला खामेनी जरी गेले असले तरी त्यांची सेकंड लाईन ऑफ कमांड, थर्ड लाईन ऑफ कमांड हे ऑलरेडी सेट आहे, हे ऑलरेडी तयार आहे. याचं कारण असं होतं की अशा काही गोष्टी घडणार याची पूर्वतयारी ही इराणची झालेली होती, याची त्यांना कल्पना होती. आणि त्यामुळे इराण इतक्या लवकर सरेंडर करेल अशातला भाग नाही आहे. यातनं इराणमध्ये पुन्हा एखादं नागरी युद्ध, ज्याला सिव्हिल वॉर असं आपण म्हणतो, असं होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. खोमेनींच्या मृत्यूनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इस्रायली जनतेला आवाहन करत आनंद व्यक्त केला. खोमेनींच्या मृत्यूनंतर बेंजामिन नेत्यानाहू काय म्हणाले त्यावर एक नजर टाकूया. इस्रायलच्या नागरिकांनो शुभ आठवडा. आज सकाळी इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईला यश आलं. इस्रायलला आयातुल्लाहच्या राजवटीपासून निर्माण झालेला धोका दूर झाला. आवश्यक असेल तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील. डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल इस्रायल आभारी आहे. आम्ही एका दहशतवादी देशाला अण्वस्त्रांनी सज्ज होऊ देणार नाही. इस्रायलच्या नागरिकांनो, होम फ्रंट कमांडच्या सूचनांचं पालन करा. दहशतवादाविरोधात आपण खंबीरपणे उभे राहू. आपला सर्वोच्च नेताच मारला गेल्यानं इराण दुःखात बुडाला असून नागरिक रस्त्यावर उतरून अमेरिका इस्रायलचा निषेध करत असताना दिसत आहे. दरम्यान खोमेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. तसंच खोमेनींच्या मृत्यूची बातमी देताना इराणी अँकरला रडू कोसळल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. तर दुसरीकडे इराणच्या प्रसिद्ध जामकरन मशिदीवर लाल ध्वज फडकवत अमेरिका इस्रायलला गंभीर इशारा देण्यात आला. إنا لله إنا لله وإنا إليه راجعون. بعد از عمری مجاهدت حسینی و دائمی و خستگی ناپذیر روح بلند و ملکوتی کوه نستوه ولایت. अमेरिकेच्या मदतीनं इस्रायलनं खोमेनींच्या घरावर शक्तिशाली बॉम्ब टाकत त्याचा खात्मा केला. दरम्यान त्यानंतर अमेरिका आणि इस्रायल विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. तसंच इराण देखील आक्रमक झाला असून त्याने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले. तसंच आयातुल्ला खोमेनींच्या मृत्यूचा बदला घेणार, अमेरिकेला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही आता इराणनं अमेरिकेला दिला. त्यामुळे इराण इस्रायल युद्ध आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.